तुम्हा सर्वांचं माझ्या YouTube चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण 9वी गणित भाग 2 याच्यामध्ये आपलं प्रकरण क्रमांक 6 आहे वर्तुळ. तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण सराव संच 6.1 हा सुरू केला होता. तर या व्हिडिओमध्ये आपण सराव संच 6.2 याच्यामध्ये जे एकूण 3 प्रश्न आहेत, तर तिन्हीच्या तिन्ही प्रश्नांची उत्तरं आपण बघणार आहोत. अजून सुद्धा तुम्ही 6.1 किंवा त्याच्या आधीचे सराव संच जर बघायचे राहिले असतील, तर त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही आधीचे सराव संच सुद्धा बघू शकता. आता इथे त्यातला पहिला प्रश्न आहे, एका वर्तुळाची त्रिज्या किती आहे? 10 सेंटीमीटर आहे. त्या वर्तुळात प्रत्येकी 16 सेमी लांबीच्या 2 जीवा आहेत. तर त्या जीवा वर्तुळ केंद्रापासून किती अंतरावर असतील? असं विचारलं. याच्यामध्ये समजा 2 जीवा एकरूप आहेत. त्या पहिली जीवा आहे AB आणि दुसरी आहे CD. तर हा इथे O काढला आपण. आता त्याच्यानंतर इथे आपण असे लंब टाकूया, इथून एक आणि इकडे एक. लंब टाकले म्हणजे OP हा एक लंब काढला आणि इकडे हा दुसरा. आणि जीवा दाखवण्यासाठी त्रिज्या. त्रिज्या म्हणजे काय? वर्तुळाचं केंद्र आणि वर्तुळावरील बिंदू जोडला की काय झालं? त्रिज्या झाली. तर ही त्रिज्या एक काढूया आपण इथे. 90 अंश तुम्ही इकडेही दाखवू शकता असं. लंब काढलेला. तर ह्या सगळ्या आहेत आणि जीवांची लांबी किती आहे? तर 16 सेंटीमीटर आहे पूर्ण. आणि त्याच्यानंतर इथे त्रिज्या किती आहे? 10 सेंटीमीटर आहे. तर आता सुरुवात करूया आपण पहिल्यापासून की याच्यामध्ये वर्तुळाचं नाव असं काही दिलेलं नाहीये. तर समजा वर्तुळाचा केंद्र O असून त्या वर्तुळाचा केंद्र कोण आहे असं समजा O आहे आणि त्याच्यामध्ये 2 जीवा एकरूप आहेत. तर इथे असं लिहूया, जीवा EB बरोबर जीवा CD बरोबर 16 सेंटीमीटर असं लिहा. दोघांची लांबी प्रत्येकी किती आहे? 16 सेंटीमीटर आहे. तसंच आता आपण लंब पण काढलेले आहेत, तेही लिहूया तिथं. OQ किंवा OP लंब जीवा EB व OQ लंब जीवा CD हे आपण काढले. त्याच्यानंतर जर लंब काढले तर वर्तुळाच्या केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब जीवेला काय करतो? दुभागतो. म्हणजे 2 समान भाग करतो. तर इथे त्याचं कारण लिहूया, जीवांचे गुणधर्म प्रमेयावरून. तो प्रमेय काय सांगतो आपल्याला, की वर्तुळाच्या केंद्रातून जीवेवर जर लंब टाकला तर तो जीवेला काय करतो? दुभागतो. म्हणजे थोडक्यात PB हा त्या जीवेचा निम्मा भाग असणार आहे पूर्ण ABच्या. लिहिताना असं लिहूया, PB बरोबर ABच्या निम्मा. आता ABच्या निम्मा म्हणजे किती येणार बघा. तर AB पूर्ण आहे आपली 16. 16च्या निम्मी म्हणजे PB बरोबर 8 सेंटीमीटर. बेके बे आणि बे 8 16 म्हणजे PB किती आला? 8 सेंटीमीटर आला. OB बरोबर 10 सेंटीमीटर. OB ही काय? वर्तुळाची त्रिज्या आहे. ओके, त्यामुळे OB 10 सेंटीमीटर. मग आता आपण त्रिकोण OPB मध्ये हवं तर तो करण्यासाठी मी इथे त्रिकोण काढतो. तुम्ही परत काढायची गरज नाही. OPB मध्ये जो P आहे तो किती आहे? 90 अंश आहे. P बरोबर 90 अंश आणि हा 10 आहे आणि आताच PB किती काढलाय आपण? 8. तर OP किती येतो तो शोधायचा. मग कुठला प्रमेय वापरणार आपण? तर पायथागोरस प्रमेय काय सांगतो? कर्ण वर्ग. कर्ण म्हणजे कसा ओळखायचा? 90 अंशाच्या समोर. तर कोण आहे तो? OB चा वर्ग बरोबर खाली असणारा पाया PB चा वर्ग अधिक उंची म्हणजे ही OP वर्ग. OB ची किंमत टाकूया याच्यामध्ये. OB 10 चा वर्ग किंमत आहे आपल्याकडे. PB 8. PB ची किंमत 8 चा वर्ग, PB चा वर्ग अधिक OP वर्ग. आता 10 चा वर्ग केला. आता 10 चा वर्ग म्हणजे 10 गुणिले 10 किती येणार? 100. 8 चा वर्ग 8 गुणिले 8 64 अधिक OP चा वर्ग. आता इथे OP वर्ग एका बाजूला लिहूया. हे अधिक 64 100 कडे जाऊन काय होतील? वजा. तर OP बरोबर 100 वजा 64 म्हणजे OP वर्ग बरोबर 36 आले. तर दोन्ही बाजूला वर्गमूळ घ्या. इकडे पण वर्गमूळ घ्या आणि इकडे. आतमध्ये कोण आहे? तर OP चा वर्ग आणि 36. वर्गाला वर्गमूळ काय होईल? कॅन्सल होईल. इथे फक्त कोण राहणार? OP आणि 36 चं वर्गमूळ 6, कारण 6 गुणिले 6 36.
त्यामुळे 36चं वर्गमूळ किती येणार? 6 सेंटीमीटर. म्हणजे ओपी बरोबर किती येणार? 6 सेंटीमीटर येणार. हे झालं त्याचं वर्गमूळ. आता वर्गमूळ घेतल्यानंतर ओपी मिळाला आपल्याला. ओपी म्हणजे काय आहे? तर त्या जे वर्तुळ दिलेलं आहे आपल्याला त्यातलं, त्याचा ओ हा केंद्र आहे. ओपी म्हणजे त्या जीवांचं वर्तुळ केंद्रापासूनचं अंतर आहे. तर ओपी बरोबर 6 सेंटीमीटर आलं, तर ओक्यू पण किती असणार आहे? 6 सेंटीमीटर. कारण इथं आपण म्हणून एकरूप जीवांच्या प्रमेयावरून, एकरूप जीवांचा प्रमेय काय सांगतो? जीवा एकरूप असतील तर त्या वर्तुळ केंद्रापासून समान अंतरावर असतात. म्हणजे हा जर 6 सेंटीमीटर आला, ओपी जर 6 आला, तर वरचा ओक्यू पण किती असणार आहे? 6 सेंटीमीटर. ओके, म्हणजे किती येणार? तर ओ क्यू सुद्धा किती येणार? 6 सेंटीमीटर. जीवा एकरूप असतील तर अंतर पण त्यांचं काय असतं? वर्तुळ केंद्रापासून समान असतं. म्हणजे ओक्यू 6 सेंटीमीटर आला. शेवटी वाक्य लिहूया, तर त्या जीवा वर्तुळ केंद्रापासून 6 सेंटीमीटर अंतरावर असतील. खाली लिहूया, तर त्या जीवा वर्तुळ केंद्रापासून 6 सेंटीमीटर अंतरावर असतील. हे तिथे लिहायचं. तर त्या जीवा वर्तुळ केंद्रापासून किती अंतरावर असतील? 6 सेंटीमीटर. ओके. तर आता प्रश्न क्रमांक 2 बघूया. एका वर्तुळात 2 समान लांबीच्या जीवा आहेत. ज्या 2 जीवा आहेत त्यांची लांबी समान आहे, त्या एकरूप आहेत. केंद्रापासून त्या 5 सेमी अंतरावर असून वर्तुळाची जी त्रिज्या आहे ती 13 सेमी आहे. तर त्या जीवांची लांबी किती ते शोधून काढायचं. तर समजा एक वर्तुळ आहे, त्या वर्तुळाचं केंद्र आहे ओ. हे त्या वर्तुळाचं केंद्र आहे आणि त्याच्यामध्ये अशा ह्या एकरूप जीव आहेत. समजा इथे ए बी आणि इकडे काढूया सी डी. ओके, तर ह्या काय आहेत? एकरूप जीव आहेत. आता ह्या जर एकरूप जीवा असतील तर त्याच्यामध्ये आपण काय करूया? लंब काढूया त्याच्यावर, या एकरूप जीवांच्यावर. म्हणजे समजा ओ पासून मी इथे असा लंब काढला इकडे, आणि हा इकडून ओ पासून काय केलं? लंब काढला. समजा इकडे नाव दिलं त्याला पी, तर इकडे एबी कडे पी नाव देऊया, वरती पी, आणि इकडे नाव काय देऊया? क्यू. तर हे लंब काढले. आता त्याच्यानंतर वरती कुठल्या तरी एका बाजूला त्रिकोण काढला तरी चालेल. वर्तुळाची जी त्रिज्या आहे, समजा इथे ही थोडस वेगळ्याने जातो, ही वर्तुळाची त्रिज्या आहे. तर ती किती सेंटीमीटरची आहे? 13 सेंटीमीटर. आणि केंद्रापासून ते किती अंतरावर आहेत? तर 5 सेंटीमीटर अंतरावर आहेत. म्हणजे केंद्रापासून दोघंही किती अंतरावर आहेत? 5 सेंटीमीटर. अशा पद्धतीने ते दिलेलं आहे. तर मग आपण काय करूया? हे जे काय सगळं आपण आता बोललो ते सगळं लिहूया. समजा आता इथं काही वर्तुळाचं नाव वगैरे दिलं नाही. समजा वर्तुळाचा केंद्र ओ असून त्या वर्तुळामध्ये जीवा ए बी एकरूप, जीवा सी डी. ओके, एबी आणि सीडी या काय आहेत? एकरूप जीवा आहेत. तसं 2 समान लांबीच्या जीवा दिलेल्या आहेत. हे आपल्याला प्रश्नात दिलंय, त्यामुळे पक्ष म्हणे. समान लांबी म्हणजे काय? एकरूप. आता केंद्रापासून त्या 5 सेमी अंतरावर आहेत. केंद्रापासून किंवा आधी लंब आहेत ते सांगूया. म्हणजे ओपी लंब आहे जीवा एबी वर, व ओक्यू लंब सीडी हे आपण काढले असं म्हणूया. EO जोडला. आता हा त्रिकोण घेऊया आपण. त्रिकोण EPO मध्ये, तर हा जो पी आहे इथे लंब काढलाय आपण. पी काय आहे? 90 अंश. तर कोण पी बरोबर 90 अंश. 90 अंश असेल तर कुठला वापरणार? त्याची इथे आकृती काढतो मी, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. इथे एवढा आहे असं EPO, हा 90 अंश. तर कुठला प्रमेय वापरणार आपण? पायथागोरसच्या प्रमेयावरून. तो पायथागोरसचा प्रमेय काय सांगतो? तर 90 अंशाच्या समोरची बाजू म्हणजे कर्ण वर्ग, EO चा वर्ग बरोबर त्यातली एक बाजू घ्या. कुठली? ही एक बाजू, पहिल्या बाजूचा वर्ग EP चा वर्ग अधिक दुसऱ्या बाजूचा वर्ग म्हणजे कुठला?
ओपीचा वर्ग. आता एओ इथे किंमत आपण बघितली आकृतीमध्ये लिहिली आहे, किंवा तुम्ही अगदी सुरुवातीला पण लिहू शकता. एओ त्रिज्या 13 आणि ओपी 5 सेंटीमीटर असं लिहू शकता. तर इथे एओ ची किंमत टाकली 13चा वर्ग अधिक एपीचा वर्ग, म्हणजे तो शोधायचा एपी किती आहे ते, त्याचा वर्ग अधिक ओपीचा वर्ग. ओपी म्हणजे किंमत किती त्याची 5. एओ ची किंमत 13 ठेवली आणि ओपीची किंमत 5 ठेवली. 13चा वर्ग म्हणजे 13 गुणिले 13 करणार आपण. 13चा वर्ग किती येणार 169. एपी वर्ग अधिक 5चा वर्ग किती येणार 25. ओके, 5 गुणिले 5 किती येणार 25. मग आता हे अधिक इकडे येऊन काय होईल वजा, म्हणून एपी वर्ग बरोबर 169 वजा 25 अधिक काय होणार इकडे येऊन वजा होणार, म्हणजे एपी वर्ग बरोबर 144 येणार. ओके, 144 हा एपी वर्ग आला. मग आता वर्गमूळ घेऊ, तर दोन्हीकडे वर्गमूळ घ्या. एपी वर्ग त्याचं वर्गमूळ 144चं वर्गमूळ. तर वर्गाला वर्गमूळ काय होईल कॅन्सल होईल आणि फक्त काय राहील एपी, आणि 144चं वर्गमूळ 12, कारण 12 गुणिले 12 किती येतं 144. त्यामुळे 144चं वर्गमूळ 12. एपी बरोबर 12 सेंटीमीटर. ओके, एपी बरोबर किती आला 12 सेंटीमीटर. मग आता इथे आपण हेही बघितलंय, वर्तुळाच्या केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब जीवेला काय करतो दुभागतो. तर जीवांचे गुणधर्म हा प्रमेय वापरूया. जीवांचे गुणधर्म प्रमेयावरून तो प्रमेय आता आपण इथं वापरणार आहे. तर बघा, ओ हे वर्तुळाचं केंद्र आहे आणि वर्तुळाच्या केंद्रातून जीवा एबी वर आपण काय टाकला लंब टाकला ई या ठिकाणी. तर तो जीवेला काय करतो दुभागतो. दुभागतो म्हणजे त्याचे दोन समान भाग करतो. याचा अर्थ काय होणार, हा जो पूर्ण एबी आहे, हा जो एबी आहे, एबी बरोबर तो जो निम्मा भाग आहे एपी म्हणजे हा, ओके एपी त्याच्या दुप्पट असणार आहे, म्हणजे एबी बरोबर 2 गुणिले एपी. तर 2 गुणिले एपी किती आहेत 12 आलाय वरती. 12 गुणिले किती येणार 24 सेंटीमीटर. आता इथं आपल्याला माहिती आहे जीवा एकरूप आहे. जीवा एबी एकरूप, जीवा दुसरी जीवा कुठली आहे सी डी. ओके, हे आपल्याला प्रश्नात दिलं, त्यामुळे पक्ष. मग एबी 24 असेल तर सीडी पण किती येणार, सीडी बरोबर 24 सेंटीमीटर. म्हणजे दोन्ही जीवांची लांबी मिळाली आपल्याला एबी आणि सीडी. म्हणून जीवांचे किंवा जीवांची लांबी किती येणार 24 सेंटीमीटर. दिलेल्या वर्तुळात एकरूप जीवांची लांबी किती येणार आहे 24 सेंटीमीटर आहे, असं लिहू शकता तुम्ही. आता तिसरा बघूया प्रश्न. तर आता प्रश्न क्रमांक 3 बघूया. केंद्र सी असलेल्या वर्तुळाच्या रेख पीएम व पीएन ह्या एकरूप जीवा आहेत. किरण पीसी हा कोन पीएनएम चा दुभाजक आहे, हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. तर हे सिद्ध करत असताना काय आहे बघा, वर्तुळाचं केंद्र कुठलं आहे तर सी आहे. इथं लिहिलं वर्तुळाचं केंद्र आहे सी. त्याच्यानंतर दोन एकरूप जीव आहेत, म्हणजे कुठल्या दोन एकरूप जीव आहेत पीएम आणि पीएन. ओके, ह्या एकरूप जीव आहेत म्हणजे त्यांची माप समान आहेत. तर एकरूप जीव असतील तर पीसी हा किरण एन पी एम किरण पीसी हा कोन एन पी एम म्हणजे ह्या कोनाचा दुभाजक आहे, याचे दोन समान भाग करतो तो किरण पीसी. हे आपल्याला काय करायचं सिद्ध करायचं. तर त्यासाठी आपण एक रचना पण करणार आहोत. त्याच्यासाठी पक्ष लिहूया आपण, पक्ष आणि साध्य, आणि मग रचना लिहूया. पक्ष, तर पक्ष लिहित असताना वर्तुळाचे केंद्र सी असून दोन जीवा एकरूप आहेत. तर जीवा पीएम एकरूप जीवा पीएन हे आपल्याला दिलंय, म्हणून त्याला पक्ष म्हणायचं. त्याच्यानंतर साध्य, काय साध्य करायचं आहे, किरण पीसी हा कोन एन पी एम चा दुभाजक आहे, हे सिद्ध करायचं. मग त्यासाठी काय करायचं, एक रचना करावी लागणार आपल्याला. तर इथे असं समजा आपण लंब टाकला, इथे मी पूर्ण असं काढतो. इथे एक लंब काढला इकडे, आणि इकडे एक लंब काढला. इथं नाव देऊया क्यू आणि इथं आर. आता रचना असं लिहूया, रचना
रेख CQ लंब PM व रेख CR लंब PN काढला. दोघेही लंब काढले आपण आणि लंब काढल्यानंतर इथे लंब काढला असं म्हणायचं आणि त्याच्यानंतर हे एकाच रेषेवर आहेत म्हणून सांगायचं. म्हणजे P'Q', M व P', R', N हे एकाच रेषेवर आहेत हे एक सांगायचं. आता मुख्य भाग त्याच्यात सिद्धता लिहूया. सिद्धता कशा प्रकारे लिहायची बघा. तर सिद्धतेमध्ये पहिल्यांदा आपण असं लिहूया की जीवा एकरूप दिले तर तिथून सुरुवात करूया. जीवा PM एकरूप जीवा PN तर हे दिलंय आपल्याला, म्हणजे प्रश्नात दिलंय त्यामुळे पक्ष म्हणायचं. तसंच आपण हे दोन्ही लंब काढले, CQ लंब PM व दुसरा CR लंब PN ही आपण रचना केली. आता एक प्रमेय वापरायचा इथे, तो प्रमेय मी इथे लिहितोय. एकरूप जीवा वर्तुळ केंद्रापासून, एकरूप जीवा ज्या असतात त्या वर्तुळ केंद्रापासून समान अंतरावर असतात. तर हा किंवा एकरूप जीवांचे प्रमेय असं लिहायचं आहे. तेवढं शॉर्ट मध्ये लिहिलात तरी चालेल. एकरूप जीवांचे प्रमेय. तर काय आहे तो प्रमेय? समजा दोन जीवा जर एकरूप असतील, म्हणजे जसं की इथं PM ला एकरूप कोण आहे तर PM ला एकरूप PN, तर त्या वर्तुळ केंद्रापासून समान अंतरावर असतात. म्हणजे जेवढा QC आहे तेवढाच कोण येणार आहे CR. तर हे दोन्ही माप काय असणार आहेत समान असणार आहेत. म्हणजे ते इथे लिहूया. म्हणून QC रेख जस्ट अ मिनिट, रेख QC एकरूप रेख CR. ते लंब अंतर काय असणार आहे समान असणार आहे. याला क्रमांक 1 दिले. तर दोन त्रिकोण आपण गृहीत धरूया. तर त्या दोन त्रिकोणामध्ये त्रिकोण PRC इथे लिहूया. आता त्रिकोण PRC व दुसरा त्रिकोण PQC मध्ये. तर इथे आपण आता आकृतीतला जो भाग घेणार आहे, पहिला त्रिकोण घेणार आहे इथला PRC. हा जो त्रिकोण आहे PRC, म्हणून हा भाग मी वेगळा दाखवला. हे दोन त्रिकोण घेणार आहे आपण, PRC आणि PQC. तर या दोन त्रिकोणांमध्ये आताच आपण एक मध्ये दाखवलेलं आहे की हे दोन्ही एकरूप आलेत. म्हणजे कुठले दोन भाग एकरूप आले? CR ला एकरूप QC किंवा QC ला एकरूप CR. तर इथे लिहिताना आपण पहिला त्रिकोण PRC, त्यामुळे असं लिहूया, रेख CR एकरूप रेख QC. एक वरून एक मध्ये आपल्याला मिळालं. ओके. दुसरं हे एकरूप झाले. तसंच त्याच्या आधी सुरुवातीला आपण असं इथं लिहिलेलं बरं पडेल. हा Q इथला 90 अंश आहे, लंब आहे म्हटल्यावर Q 90 अंश आहे आणि R सुद्धा किती आहे 90 अंश. हे इथे वरती आहे. हे का लिहायचं? कारण हे दोन्ही 90 अंश आहेत. वरती बघा इथे लंब टाकलाय आपण, त्यामुळे हे दोन्ही किती आहेत 90 अंश आहेत. तर ते 90 अंश आहेत म्हणजे हे दोन त्रिकोण कसले आहेत काटकोन त्रिकोण आहेत. ओके. तर ही एक बाजू झाली. आता दोघांमध्ये बघा 90 अंशाच्या समोरची बाजू काय असते कर्ण. दोघांमध्ये हा जो कर्ण आहे PC, ओके, तो सामायिक आहे. तर असं लिहूया, कर्ण PC एकरूप कर्ण PC. तर याच्यामध्ये सामायिक कर्ण म्हणा किंवा बाजू म्हणा, सामायिक कर्ण, दोघांमध्ये कर्ण सामायिक. याचा पण कर्ण PCचा आहे, त्याचा पण कर्ण PCचा आहे. दोघांमध्ये सामायिक कर्ण. म्हणजे हा कर्ण झाला आणि वरची काय झाली बाजू झाली. कर्णभुजा कसोटीनुसार त्रिकोण एकरूप. इथे लिहूया आपण त्रिकोण PRC एकरूप, ओके, त्रिकोण PQC हे दोन्ही एकरूप येणार. कुठल्या कसोटीनुसार म्हटलं मी? कर्णभुजा कसोटी. कधी त्रिकोण एकरूप असले की एकाच एक संगती चेक करायची. जसं की CR ला कोण आहे QC. आता बघा CR QC शेवटी दोन आहे. पहिला आणि तिसरा कोण आहे PC. तसं इथं दोघांमध्ये पहिला आणि तिसरा कोण आहे PC, म्हणजे एकाच एक संगती बरोबर आहे. ओके. हे चेक करायचं कधी. आता इकडचा जर समजा मी कोण घेतला RPC,
किंवा इकडे लिहूया NP. ओके ओके, RPC असं घेऊया. जस्ट मिनिट. RP आणि मग C. RPC. तसंच इकडे घेऊया QPC. QPC ऍक्च्युली P घेतलंय आपण, त्याचं नाव घेताना काय घेतलंय? RPC आणि PQC म्हणजे दोघांमधले P काय असणार आहेत? एकरूप असणार आहेत. याला कारण काय? हे याचं कारण झालं कुठल्या कसोटीनुसार एकरूप. आणि हे काय घेतलेत? संगत कोन. एकरूप त्रिकोणांचे संगत कोन. जर त्रिकोण एकरूप असतील तर त्याचे संगत कोन पण काय होणार? एकरूप होणार. RPC एकरूप QPC. आणि आता आपल्याला काय सिद्ध करायचं होतं बघा, तर किरण PC हा कोन NPM चा दुभाजक आहे. आता फक्त Q पासून त्याचं नाव घेण्याऐवजी म्हणजे अशी नावं घेतली ना आपण इथं, तर ती M पासून आणि N पासून घेऊया. ओके, म्हणजेच आपण RPC च्या ऐवजी काय म्हणूया इथे म्हणताना, जस्ट मिनिट, RPC च्या ऐवजी इकडे म्हणूया NPC. याचं नाव कोण? NPC एकरूप. म्हणजे सुरुवात R पासून करण्याऐवजी कुठून करायची? N पासून करायची. तसं इकडे Q पासून करण्याऐवजी कुठून करायची? M पासून. कोण? MPC. ओके, फक्त हे घेतलं त्याचं M आणि N पासून सुरुवात लिहिली त्याची. हे दोन कोण एकरूप झाले. मग आता बघा एखाद्या याच्यामध्ये हा इकडं MPC हा एकरूप आलाय कुणाला? NPC ला. हे दोन्ही कोण एकरूप आले, म्हणजे इथला PC काय झाला? PC हा त्यांचा काय झाला? दोन समान भाग करणारा दुभाजक झाला. आणि म्हणून तेच इथं लिहायचं. म्हणून शेवटी लिहूया आपण की किरण PC हा त्याचे दोन समान भाग करतो, त्यामुळे कोन NPM चा म्हणजे या NPM चा दुभाजक आहे. कोन NPM चा दुभाजक आहे. ओके, ते इथं लिहायचं. बाकी हे सगळे फक्त आकृत्या समजण्यासाठी मी परत काढले. आकृती कुठलीही भाग एकदाच काढा इथं सुद्धा. तर इथे आपलं काय होतं? सराव संच इथे पूर्ण होतो. हा जो 3 प्रश्न आहेत ते 3च्या 3 प्रश्न आपले झालेले आहेत. पुढील व्हिडिओमध्ये आपण काय करूया? पुढचा जो सराव संच आहे तो सुरू करूया.